नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुराबद्दल सर्वांनीच माहिती दिली, पण त्यानंतरची रोगराई पसरणार आहे त्यासाठी काय केलं पाहिजे आहे ना मोठा प्रश्न. म्हणूनच अशा परिस्थितीत शासन व नागरिक दोघांनी मिळून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी शासनामार्फत पूरग्रस्त भागात काही अत्यंत महत्त्वाचे असे आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पाणी शुद्धीकरण गोळ्या व क्लोरीनची व्यवस्था केली पाहिजे. पोटदुखी, सर्दी, ताप, अतिसार यांसारख्या आजारांवर त्वरित उपचार सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जिल्ह्यातील ज्या भागात पूर ओसरला आहे तिथे नाले व गटारांची सफाई केली पाहिजे. प्रत्येक पूरग्रस्त गावात फॉगिंग आणि डेंग्यू मलेरिया विरुद्ध फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूषित पाणी तपासणी केली पाहिजे. आता यात फक्त शासनाच्या कार्यावर अवलंबून न राहता आपण सर्व नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी नेहमी उकळून प्यावे. डास चावू नयेत म्हणून मच्छरदाणी व रेपेलेंटचा वापर करावा. कोणत्याही प्रकारचा ताप, जुलाब, खोकला, श्वसनाचा त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. पूर परिस्थितीत आरोग्य हीच खरी सुरक्षितता आहे. शासनाचे प्रयत्न आणि नागरिकांची काळजी या दोन्हीच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपण रोगराईला आळा घालू शकतो आणि समाजाला सुरक्षित ठेवू शकतो.